भारतात अनेक सुंदर नैसर्गिक संसाधनांचा देश आहे. दऱ्यांपासून सुंदर धबधबे, जंगल, समुद्र आणि पर्वत इथे आहेत. बरेच पर्वत आजही पूजनीय आहेत आणि लोक त्यांच्याकडे आस्थेने पाहतात. या काही पर्वतांपैकी एक म्हणजे कैलास पर्वत, जो भारतात नाही, तो चीनमधल्या दक्षिण-पश्चिम तिबेटमध्ये आहे. परंतु कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. आपण 6,656 मीटर उंचीचा कैलास पर्वत केवळ दुरूनच पाहिला. त्याची उंची एव्हरेस्टपेक्षा 2,000 किलोमीटर कमी आहे. तर समुद्रसपाटीपासूनची उंची 6,338 मीटर एवढी आहे. परंतु अद्याप कोणीही त्यावर चढू शकलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कैलास पर्वतापेक्षाही मोठे पर्वत या भागात आहेत, पण त्यावर लोक चढले, पण कैलास पर्वतावर नाही पोहोचू शकले. कैलास पर्वतावर पोहोचण्याची जास्तीत जास्त उंची ही डोलमाला खिंड, जी समुद्रसपाटीपासून सुमारे 18,000 फूट उंचीवर आहे. यामुळे लोक याला एक रहस्यमय पर्वत देखील म्हणतात. धार्मिक श्रद्धा आणि बंदी. हिंदू, बौद्ध, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये कैलास पर्वत सर्वात पवित्र मानला जातो. इथे चढाई करणं हे धार्मिक भावनांच्या विरोधात मानले जाते. आता अत्यंत कठीण आणि धोकादायक भूगोल. पर्वताची रचना अतिशय सरळ, खडकाळ आणि बर्फाच्छादित आहे, ज्यामुळे चढाई करणं अशक्यप्राय होते. अमानवी वातावरण. इथे हवा अत्यंत विरळ आहे, तसेच ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने गिर्यारोहकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. अदृश्य ऊर्जा आणि गूढ. अनेकांचा विश्वास आहे की येथे अलौकिक शक्ती आहे, ज्यामुळे दिशाभूल होते. अयशस्वी प्रयत्न. काही रशियन गिर्यारोहकांनी प्रयत्न केले होते चढण्यासाठी, परंतु हवामान आणि अनपेक्षित कारणांमुळे त्यांना परत फिरावं लागलं. सरकारी बंदी. चीन सरकार या पवित्र पर्वतावर चढायची परवानगी देत नाही. समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता असते. याची उंची समुद्रसपाटीपासून 6,638 मीटर एवढी आहे, ज्यामुळे चक्कर येणं, उलट्या होणं, डोकेदुखी अशा शारीरिक समस्या उद्भवतात. अत्यंत थंड हवामान. इथे तापमान गोठणबिंदूच्या खाली असते. अनेकदा जोरदार वारे आणि अचानक येणाऱ्या बर्फाच्या वादळांमुळे परिस्थिती धोकादायक बनते. अवघड भूगोल. कैलास पर्वताचा मार्ग अत्यंत खडकाळ, उभा आणि अनपेक्षित असल्याने चढाई करणं अत्यंत कठीण असते. धार्मिक आणि कायदेशीर बंदी इथे आहे. धार्मिक युद्धामुळे, धार्मिक श्रद्धेमुळे आणि चीनी सरकारने बंदी घातल्यामुळे, तसेच अनेक अपयशी प्रयत्नांमुळे हा पर्वत अभेद्य मानला जातो. शारीरिक थकवा. परिक्रमेदरम्यान 52 किलोमीटरचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीत करावा लागतो, ज्यामुळे शारीरिक थकवा किंवा इतर शारीरिक समस्या येतात. एव्हरेस्टपासून त्याची उंची कमी असूनही अद्यापपर्यंत कोणीही त्यावर जाऊ शकलेलं नाही. मोठ्या गिर्यारोहकांनी यावर चढण्यास नकार दिलेला आहे. बरेच लोक म्हणतात की या पर्वतावर बरीच अलौकिक शक्ती आहेत आणि वैज्ञानिकही या युक्तिवादासमोर मौन बाळगतात. या पर्वतावर चढण्यासाठीही बरेच प्रयत्न केले गेले, परंतु आत्तापर्यंत कोणालाही यश आलेलं पाहायला मिळालेलं नाही. बऱ्याच लोकांचे म्हणणं आहे की हवामानामुळे कोणीही येथे पाय ठेवू शकलं नाही. बरेच लोक असा दावा करतात की इथे नेव्हिगेशन करणं खूप अवघड आहे, कारण इथे वारंवार दिशाभ्रम होतो. काही लोक असं म्हणतात की इथे स्थित अलौकिक शक्ती आहे, जी दिशानिर्देश बदलतात. आता यामधले धार्मिक बाजू पाहू. भगवान शिवांचं घर. हिंदूंच्या धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वत म्हणजे भगवान शिवचं घर मानलं जाते. ते इथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात आणि म्हणूनच हा पर्वत अनेक लोकांच्या मोक्षप्राप्तीची जागा मानला जातो. बरेच भक्त इथं येतात आणि बरेच लोक असा विश्वास करतात की त्यांनी अलौकिक शक्ती अनुभवलेल्या आहेत. काही जण असाही दावा करतात की त्यांना इथे शिवकालीन दर्शन झालं. त्याचवेळी काही लोक म्हणतात की भगवान शिवने त्यांना नीलकांताच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. सर्गे सिस्टियाको या रशियन गिर्यारोहकाने असं सांगितलं की जेव्हा मी कैलास पर्वताच्या अगदी जवळ पोहोचलो, तेव्हा मला माझे हृदय जोरदार धडधडू लागले. आजपर्यंत कोणीही चढू शकलेलं नाही अशा पर्वताच्या अगदी समोर होतो, पण अचानक मला खूप अशक्तपणा जाणवू लागला आणि मी इथे आणखीन थांबू नये असा विचार माझ्या मनात आला, असं त्यांनी सांगितलं. कैलास पर्वताची रावणाची कथा अहंकार, भक्ती आणि भगवान शिवाच्या शक्तीशी संबंधित आहे. अहंकारी रावणाने भगवान शिवाचे निवासस्थान असलेला कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भगवान शिव केवळ पायाच्या अंगठ्याने त्यांनी पर्वताला दाबले, ज्यामुळे रावण त्याखाली दबला गेला आणि त्याचा अहंकार नष्ट झाला असं म्हटलं जाते. ही अशी एक आख्यायिका आहे. रशियन नेत्ररोग विशेषज्ञ अनेस्ट मुलादाशेव म्हणाले की कैलास पर्वत एक नैसर्गिक रचना नाही, तर अलौकिक शक्तींमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे. ते म्हणाले की कैलास पर्वत 100 रहस्यमय पिरॅमिडपासून बनलेला आहे. काही लोक हा सिद्धांत सत्य मानतात, कारण जगात कुठेही अशी रचना पाहायला मिळत नाही. हा पर्वत इतर जगापेक्षा खूप वेगळा आहे.
कैलास पर्वत इतर पर्वतांप्रमाणे त्रिकोणी नसून तो चौरस आहे. असं म्हटलं जाते की या कारणास्तव डोंगरावर 4 चेहरे आहेत, जे 4 दिशेने पसरलेले पाहायला मिळतात. पुराणानुसार हा पर्वत सृष्टीचे केंद्र आहे. पुरातनात असंही लिहिलं आहे की याचा प्रत्येक चेहरा सोने, माणिक, स्फटिक आणि लॅपिस लाजुली या मौल्यवान धातूंनी बनलेला पाहायला मिळतो. बरेच लोक असंही म्हणतात की कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. त्याचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्ट तर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. या कारणास्तव गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. कैलास पर्वतावर चढण्याचा शेवटचा प्रयत्न सुमारे 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली झाला. त्यावेळी चीनने एका स्पॅनिश संघाला कैलास पर्वतावर चढण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढण्यास पूर्णपणे बंदी आहे, कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11व्या शतकात कैलास पर्वतावर चढायला गेले असं म्हणतात. या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस मानला जातो. पौराणिक कथांमध्ये सुद्धा या व्यक्तीचा उल्लेख पाहायला मिळतो. कैलास पर्वत हा एक गूढ पर्वत आहे, ज्यावर शतकानुशतके चढाई न झालेली स्थिती आहे. त्याच्या विलक्षण वातावरणामुळे तो खूप लोकप्रिय झाला. त्याचा आकार मानवनिर्मित पिरॅमिडसारखा पाहायला मिळतो आणि नासाने देखील कैलास पर्वतावर भगवान शिवाचा चेहरा टिपलेला पाहायला मिळतो. नासाने काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. कैलास पर्वताच्या अलौकिक आणि गूढ अभावामुळे ते अधिक वास्तववादी बनलेले पाहायला मिळते. हिमालय पर्वत रांगेतील सर्वात पवित्र शिखर कैलास पर्वत हिमालय शृंखलेच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळामध्ये 30 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे असं म्हटलं जाते. पण आजही भारतीयांची या पर्वताबद्दल श्रद्धा आणि आस्था कायम पाहायला मिळते. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्याला कैलास पर्वताबद्दल काय वाटते हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.